श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर चला, आज एक नवीन अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. नवरात्रामधला आहे. नवमीच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी याग असते गुरुपीठामध्ये. तर मला जायला जमलं नाही. मिस्टरांना सुट्टी नव्हती आणि नवमीला सुट्टी होती त्या दिवशी त्यांना. तर मग ठरलं, तर ते बोलले तुला जायचं आहे तर आपण जाऊ शकतो, दिंडोरीला म्हण किंवा गुरुपीठात म्हण. म्हटलं दिंडोरीला आपण जाऊन आलो आहे आताच, तर आपण गुरुपीठात जाऊया. गुरुपीठ आहे हे त्र्यंबकेश्वरमधला स्वामींचं सर्वात मोठं गुरुपीठ. तर जाणं ठरलं. त्याचे आत्या, मामा आणि आत्याची सासूबाई होती आणि आम्ही चौघं मायलेकं होतो. माझी मुलगी, माझा मुलगा आणि आम्ही दोघंजणं. तर म्हणजे मला नवमीला आपण देवीची ओटी भरतो, तर मला स्वामींची ओटी भरायची होती. आपलं ओटी भरणं असतं खंडाळाचं ते. तर विचार केला तर मी कुठं चुकत नाही ना स्वामींची ओटी भरायला. तर नाही, पण एक मन मला म्हणायचं की बघ, विचार कर, तुला तिथे गुरुपीठात जाऊन तुला ओटी भरायची आहे. तुला कोणी टोकणार तर नाही ना. कोणी काही म्हणणार अगं तू स्वामींची ओटी भरते आहे, तुला असं कोणी म्हटलं तर तू काय करशील. पण मी ठरवलं होतं, माऊलीने माझी ओटी रिकामी होता होता मला सहारा दिलेला आहे. माझी दोन्ही मुलं आहेत, त्यांची खूप माऊलीने परीक्षा घेतली आहे. तर ते माझी ओटी तरी रिकामी होऊन दिली नाही. तर माझं सर्वस्व, माझी आई, माझी अंबा, माझी जगदंबा, माझी सप्तशृंगी सगळे माझे स्वामीच आहेत. तर मला ते कसं, आपण आईच्या कुशीत कसं असतो आहे एकदम असं सुरक्षित, तसं मी स्वामींच्या चरणी एकदम सुरक्षित आहे. कितीही काही झालं तरी मी स्वामींवरचा विश्वास माझा मी अजिबात डगमगू देत नाही. तर इथनं गेले, गुरुपीठात गेलो. नवमीला एवढी काही गर्दी नव्हती. पुरुष मंडळींचा यज्ञ चालू होता बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये. तर तिथे माझं कसं असतंय, मी जर गेले तर मी मुलंही बघत नाही, मिस्टरही बघत नाही. ती येओ कचोडो करा हो. मी इतकी फास्ट चालून पहिले मला असं होतं का मी कधी एकदा माऊलीचं मुख बघेल आणि कधी त्यांना डोळे भरून मी बघेल. आणि माझं तिथं गेलं माझं मन इतकं शांत होतं आहे. मला कितीही टेन्शन असू दे, कितीही माझ्या डोक्यात विचार असू दे, तिथं जर मी 5-10 मिनटं जरी बसले ना, तर मी इतकं म्हणजे आपण काय म्हणतो ना, सुख समाधान. एखाद्याला पैशाचं सुख चांगलं वाटतं, एखाद्याला सोन्याचं वाटतं, एखाद्याला कपड्याचं वाटतं. तर मला तसं नाही. मला फक्त स्वामी आणि स्वामी बघितल्यावरती मला सगळं सुख त्यांच्या चरणी मिळतं. तर तिथं माझे मिस्टर माझ्या मुलाला बाथरूमला आली म्हणून ते खालीच थांबले तिथं. त्याच्या आत्या आणि माझे मिस्टर ओमला घेऊन, आणि मी आणि माझं ते आत्याचे मिस्टर, ते भाऊ, आम्ही दोघंजणं पुढं निघून आलो. आणि ती आजी होती, मग आजीला धाप लागायची म्हणून मग आम्ही दोघांनी तिला पकडलं, पुढं निघून आलो. तर तिथे हातपाय धुतले स्टार्टिंगलाच आणि मध्ये गाभाऱ्यात चाललो. तर बरंच अंतर आहे. आजीला धाप लागल्यामुळं ते भाऊ त्या आजीला घेऊन तिथंच थांबले. मग ते म्हणे, ताई तुम्ही पुढे चला, मी येतो. मग हळूहळू मी पुढे गेले आणि ते आजीला घेऊन येत होते. तर माझी पर्स आत्याकडेच राहिल्यामुळे माझ्याकडे पैसेच नव्हते आणि मला ओटी भरायची. मला इतकी घाई झाली होती का मला असं झालं होतं मी कधी एकदा माझं सगळं ओटी भरण्याचं सामान माऊलीला देऊन टाकते. तर तिथे मी बाहेर काही तिथं घेतलं नाही. डायरेक्ट मध्ये तिथं स्वामींचं जो फोटो आहे तिथे मूळ स्थान त्यांचं, मूर्ती पुढे आहे थोडी, आणि बाकीचे ते देवी वगैरे सगळं तिथं मारुतीचं मंदिर आहे. म्हणजे सगळे देवांची स्थापना आहे तिथे. तर तिथे एक दुकान आहे, म्हणजे असं स्टॉल आहे छोटासा. तर तिथे एक 60-62 वर्षाचे माझ्या वडिलांच्याच वयाचे काका होते. तर मी म्हटलं मला ओटी भरण्याचं सामान पाहिजे. पण म्हटलं माझ्याकडे पैसे नाही, मी तुम्हाला पैसे 10 मिनिटांनी देते. आणि मग त्यांनी मला ओटीचं सामान, म्हणजे हिरवं वस्त्र असतं ते देवीचं, पातळाचं खणाचं ब्लाऊजचं, ते दिलं. ओटीपर्यंत मी सगळं सामान घेतलं. एक नारळ घेतला आणि प्रसादाचा घेतलं. आणि स्वामींना मी म्हटलं, काका तुम्ही 5 मिनटं 10 मिनटं थांबशाल का. तर म्हणे, अगं बाई तू कुठं जाणार आहे म्हणे.
तू इथंच येणार आहे आणि तू इथूनच जाणार आहे, तू कुठं माझे पैसे सोडून जाणार आहे, तू घे म्हणे, तुला काय करायचं ते कर. कुठंतरी मला इतकं सुखधक्का वाटला की चला माझ्या पाठीमागं कोणतरी उभा आहे की मी स्वामीची ओटी भरते तर मला कोणी टोकणारं नाही. आणि त्यांनी म्हणजे गर्दी काहीच नव्हती, जेमतेम 7 ते 7 जणं होते. बाकीचे जे प्रश्न सोडवतो आपण म्हणजे प्रश्न उत्तर असतात ते तिथं ते त्यांचं चालू होतं. तिथं 5-1 जणं बसले होते आणि 2-3 जणं फक्त समोर होते, म्हणजे जे भाविक दर्शनाला आलेले ते, आणि बाकीचे सेवेकरी ते होतेच. तर तिथे एक 25-26 वर्षाचा मुलगा होता आणि तो हनुमान चालीसा वाचून घेत होता. मी स्वामींची ओटी भरली तर म्हणजे मला ओटी भरताना अक्षरशः रडू येत होतं. तर त्या गोष्टीचं रडू म्हणजे माझ्या मुलाला स्वामींनी कसं तारलं ते तुम्हाला जेव्हा तो योग येईल, जेव्हा माऊली म्हणतील का तू अनुभव सांगू शकते, तेव्हाच मी तो अनुभव सांगणार आहे. तर म्हणजे आपण एखादं कसं काय दुःख झालं का आईला पटकन सांगतो, तसं मी माऊलीची ओटी भरता भरता मला रडायला येत होतं की मी तुम्हाला जसं बोलले होते की माझ्या मुलाला तुम्ही बरं करशाल तेव्हा मी तुमची येऊन नवरात्रामध्ये ओटी भरणार. तर मी माऊलीची ओटी भरली, तो नारळ तिथे ठेवला. तर जे एक सेवेकरी ताई होतं तेही माझ्याकडे बघत होतं की ओटी भरण्याचं सामान माऊलीला ठेवत होते, पण तेही काही बोलले नाही. कारण प्रत्येकाची श्रद्धा असते, प्रत्येकाची भावना असते की आपण माऊलीला कशा प्रकारे आपण मानलं पाहिजे, देवीच्या रूपात मानलं पाहिजे की देवाच्या रूपात. तर माझं सर्वस्व माझी माऊलीच आहे. तर ते ओटी भरायचं मी तिथं दिले. माझे मिस्टर आणि माझा मुलगा त्यानंतर आले आणि मग ठरलं जायच्या वेळेस पैसे द्यायचे. आणि मग ते हनुमान चालीसा एक मुलगा होता 25-26 वर्षाचा, तो हनुमान चालीसा प्रत्येकाला एक प्रिंट देत होता पेज आणि ते वाचायला लावत होता एक वेळेस. तर बघा, जिथं सगळं संपतं ना तिथनं खरं माऊलीचा चमत्कार चालू होता. माझ्या मिस्टरांनी कधी आयुष्यातही हनुमान चालीसा वाचली नव्हती बरं का, मला माहिती आहे. कारण ते थोडे त्यांचा जरा स्वभाव वेगळा आहे. तर त्या मुलाने सगळ्यांना ती प्रत वाचायला दिली. मीही घेतली, आत्यानेही घेतली ओमच्या. माझ्या मिस्टरांनीही ते नाही नाही म्हणत होते, पण बघा माऊली त्याच्या मागं लागून लागून त्यांना ती हनुमान चालीसा त्यांच्याकडनं ती वाचून घेत होते. आम्ही चौघंही बसलो. अजून एक लेडीज होती, म्हणजे आम्ही 5 जणं वाचायला होतं. आणि सेवेकरी फक्त एक लेडीज ताई होती आणि एक कोणी भाविक ताई आल्या होत्या. तर आदल्या दिवशी अष्टमी असल्यामुळे एवढे सारे ओटी भरण्याचं सामान इतकं सारं होतं, 6 ते 7 गोण्या असतील. आणि स्वामींच्या अंगावर आलेल्या शाली वगैरे ते सामान, ते खणं, इतकं सारं सामान होतं. तर ते एका साईडला कोपऱ्याला होतं. माझी हनुमान चालीसा वाचून झाली आणि मला कुठंतरी असं वाटत होतं की मी इतक्या वर्षापासनं गुरुपीठात येते आणि माऊलीने माझ्याकडनं कधीच सेवा करून घेतली नाही. मला कधी काहीच काम करून दिलं नाही गुरुपीठामध्ये. मी माझ्या मनामध्ये माझी बडबड चालली होती. तर तेवढ्यात माझी हनुमान चालीसा वाचून झाली आणि मी उठली आणि थोडीशी पुन्हा स्वामींच्या फोटोकडे जायला लागली. तर मला त्या सेवेकरी ताईंनी आवाज दिला. तर मी तिथं त्यांच्याकडे गेली. ते बोलले तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. बापरे, मला ऐकून इतका धक्का बसला. स्वामींची सेवा करणं एवढ्या मोठ्या गुरुपीठामध्ये, बघा जे सेवेकरी आहे त्यांच्याही वाटेला कधी कधी सेवा येत असेल किंवा येत नसेल, पण मी तिथं गेली आणि मनात माऊलीला म्हणते की माऊली मी एवढ्या वर्षापासून येते, मला तुम्ही काही सेवा करून देत नाही आहे. तर लगेच 1-2 मिनटात तर लगेच माऊलीने तो निरोप माझ्यापर्यंत पोहोचवलाही. मग मी बोलली हो चालेल, पण काय सेवा करायची आहे. तर बोलले म्हणे तुम्हाला हे जेवढ्या इथे जे स्वामींच्या अंगावरची शाली आलेल्या आहे ते सगळे आम्ही असंच भरून ठेवले. काल खूप गर्दी होती म्हणे, तर आम्हाला ते आवरायला जमलं नाही. तर तुम्ही आम्हाला त्या जे पातळा आहे देवींवरच्या अंगावरती आलेले ब्लाऊज पीस आहे ते आपल्याला सगळ्या घड्या मारून गोण्यांमध्ये भरून ठेवायचं आहे. तर आनंद तर एवढा होत होता आणि भीतीही मला एवढी वाटत होती. म्हटलं बापरे, नुसती बोलले तरी माऊली सेवा करून घ्यायला लगेच तयार झाले. कसं काय असं होऊ शकते बुवा. तर मग त्याचे आत्तेही बोलले की चला म्हणे आपला बी असा हात बसलेलाच असतो बघ कपड्यांच्या घड्या घालायला, आपणही काही नाही 15 ते 20 मिनटात आपण घालून होईल. तर छोट्या छोट्या इतके ते ब्लाऊज पीस एवढे ते खणं वगैरे स्वामींच्या शाली, तर आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागला तिथे. मी प्रत्येक शाली होत्या ते माऊलीच्या अंगावरती येऊन
माऊलीच्या चरणी येऊन त्या तिथं आलेल्या होत्या एका साईडला. तर प्रत्येक शाळेला जो हात असा लावत होते, तर जसं काय मी माझ्या माऊलीच्या पायांना स्पर्श करते असं मला जाणवत होतं. इतकं मऊ, इतकं ते असं मुलायम, काय म्हणतो आपण, कापसासारखं असं मला ते शाली हाताला मला घेतल्यावरती मला ते जाणवत होतं. विचार करू शकत नाही मी त्या गोष्टीचा. मग ते सगळे घड्या वगैरे झाले आणि एका बाजूला आम्ही ते गोण्या भरून ठेवल्या. मग दुसऱ्यात आम्ही चौघीजणी होतो, तर ते काम पटकन दिवशी झालं. जास्त काही म्हणजे अर्धा पाऊण तास लागलाच होता. मग पुन्हा माझा मुलगा स्वामींच्या फोटोकडे पळायला लागला. तर मग तिथल्या ज्या ताई होत्या त्याने त्याला प्रसाद दिला. बेसनाच्या लाडूचा प्रसाद होता आणि खडी साखर होती, ती त्याला दिली. आम्हाला सर्वांना दिली आणि आम्हाला तर पैसे द्यायची बारी आली होती त्या काकांची, ओटी भरण्याचं सामानाचं. मग माझे मिस्टर त्यांच्याकडे गेले, तर त्या काकांना काय माहिती की माझे मिस्टर शिक्षक आहेत म्हणून. तर ते पैसे द्यायला त्यांनी पैसे काढले. तर म्हणे सॉरी काका, म्हणे थोडा वेळ झाला म्हणे तुम्हाला पैसे द्यायला. तर बोलले, अरे बाबा तुम्ही कुठं जाणार आहेत माझे पैसे घेऊन, तुम्ही माझ्याजवळच येणार आहेत. आणि ते असं बोलले. तर आम्ही सगळे तिथंच उभे होतो आणि ते बोलले, तुम्ही शिक्षक आहात ना? तर मग माझे मिस्टर बोलले, तुम्ही कसं काय ओळखलं? तर ते बोलले, अरे मी सर्व, कोण काय करतो, कोण कुठं आहे, मी सर्वांनाच ओळखतो. तर ते शब्द बोलले तर असं त्या डोक्यामध्ये माझं असं गुणगुण करत होतं. माझे मिस्टरही थोडेसे असे मोठे डोळे करून स्वामींकडे बघत होते, का स्वामी बोलताय का ते काका बोलताय, त्यांना हेच समजत नव्हतं. त्यांनी ते ओटी भरण्याचे पैसे दिले आणि आम्ही बाहेर निघायला सुरुवात केली. तर ते डोक्यामध्ये एवढे विचार येत होते की त्यांना कसं काय माहिती, ते मला बोलले, अगं त्यांना कसं काय माहिती का मी शिक्षक आहे म्हणून? तर म्हटलं, काय माहिती, तुमच्या पेहराव्यावरून, तुमच्या बोलण्यावरून वाटत असेल एखाद्याला. त्यांना तर नाही, मी आजपर्यंत मला असं कोणीच बोललं नाही, तेच मला कसं काय बोलले. तर तेही विचारत करत करत बाहेर निघून आले. तर माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालले होते की माऊलींनी मी नुसता शब्द टाकला का, माऊली मला सेवा करायची आहे आणि एवढ्या मोठ्या त्र्यंबकेश्वरच्या गुरुपीठात सेवा मिळणं खरंच खूप अवघड आहे आणि अवघडातलंही सोपं करणं हे फक्त माऊलीच करतात. तर असा आहे हा गुरुपीठातला तिथला माझा हा अनुभव. तर तुम्हीही कधी गेला नसेल गुरुपीठात तर जाऊन बघा. थोडा वेळ आपण स्वामींसाठी द्या. कुठं आपण फिरण्यासाठी एवढा वेळ काढतो, तर आपण गुरुपीठात जाण्यासाठी 1 तास 2 तास का काढू शकत नाही? तर तुम्ही एकदा जर गेले तर तुम्हाला वारंवार तिथं जाण्यासाठी तुमची आतुरता, तुमची इच्छा इतकी वाढेल का तुम्ही कितीही नाही म्हटलं गुरुपीठात जायचं, पण तरीही स्वामी तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही. असे आहेत हे स्वामी माऊली. तर चला, तुम्हाला हा माझा अनुभव कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.